आज आपण करणार आहोत ताटाला शोभा वाढवणारी लसूण चटणी। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। लसूण, खोबरं, शेंगदाणे, अर्धा चमचा जिरं वापरायचं, हळद थोडीशी आणि लाल तिखट आणि 2-3 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या घालणार आहोत आपण। तर आता आपण हे भाजून घेऊया। कढई गरम करायला ठेवलेले शेंगदाणे पहिले भाजून घेऊया आपण। 1 वाटी शेंगदाणा घेतलेला आहे। शेंगदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा, जास्त काळे डाग पडून देईपर्यंत भाजायचा नाही। शेंगदाणे आता भाजत चालले, थोडे थोडे काळे डाग पडत चालले। आता आपण लसूण घालूया। लसूण पण थोडाच भाजून घ्यायचा, लसूण नाही भाजला तरी चालतो, पण थोडासा ओलावा असतो लसणामध्ये, तो आपण घालवण्यासाठी फक्त गरम करणार आहोत। लसूण झाल्यानंतर आपण हे सुकं खोबरं भाजून घेऊया। सुकं खोबरं खरपूस भाजून घ्यायचं। सुकं खोबरं एकूण भाजून घ्यायचं, म्हणजे चटणी आपली खराब होत नाही, भरपूर दिवस टिकून राहते। खूप चटणीला खूपट वास येतो, कशामुळे तर हे आपण खोबरं नीट भाजलं जात नाही, त्यामुळे चटणीला खूपट वास येतो। म्हणून खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लसूण चटणीमध्ये, त्यामुळे ती जास्त दिवस सुद्धा टिकते चटणी। ही लसूण चटणी आहे, ही आपण केव्हाही खाऊ शकतो किंवा सुक्या भाजीमध्ये पण टाकू शकतो, सुक्या भाजीमध्ये पण वापरू शकतो, प्रवासामध्ये पण नेऊ शकतो आपण। कधी भाजी नसेल तर नुसत्या चटणीवर पण आपण पोळी खाऊ शकतो। हे बघा, आता खोबरं भाजून झालेलं आहे, तेल सुटलेलं आहे खोबऱ्याला, कलर पण बदललेला आहे। एक अर्धा चमचा जिरं घालते आणि मिरच्या घालते। लसूण जर जास्त वापरला तर चटणी ओली होईल जास्त, त्यामुळे लसूण पण जास्त वापरायचा नाही आहे। तुम्हाला आवडत असला तर तुम्ही घालू शकता। मिरच्या पण खरपूस भाजून घ्यायच्या। आता आपण ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा बेडगी मिरची लाल कलर येण्यासाठी तिखट घालणार आहोत आणि एक अर्धा चमचा थोडीशी हळद। तर गॅस बंद करायचा, पुन्हा हलवून घ्यायचं, कढई गरमच असते ना। आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि नंतरच आपण हे मिक्सरला वाटायचं, किंवा मग तुम्ही खलबत्ता तुमच्याकडे असेल तर त्याच्यात सुद्धा वाटू शकता। आता हे मी मिक्सरमध्ये वाटून घेते। चवीप्रमाणे मीठ घालूया आणि बंद चालू करून फिरवायचं। अजून एकदा फिरवून घेऊया, जर जाडच आहे अजून, बारीक करूया। हे बघा, तुम्ही बघू शकता आपली चटणी वाटून झाली। ती थोडीशी मी जाडसरच ठेवली, जास्त जर बारीक केली ना तर सगळं त्याचा चिकट गोळा बनेल, म्हणून जास्त पण मिक्सरला बारीक करायची नाही, थोडी जाडसरच ठेवायची। बघा, आपली तयार आहे आता ही लसूण चटणी। ही चटणी तयार आहे आपली, ही जाडसरच मी वाटून घेतलेली, ही अशीच खायला छान लागते। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।